माननीय अनिलजी बावने आणि ह्या आमच्या विधानसभेचे प्रभारी सचिनजी नांदगाय सर, आणि तुम्हाला माहिती देतो की या ठिकाणी सचिन नांदगाय सरांची एक बहुजन समाज पार्टीचा सच्चा आणि खंदा कार्यकर्ता म्हणून आपण त्यांची उमेदवारी सुद्धा डिक्लेअर केलेली आहे। आणि त्यांनी या ठिकाणी महापुरुषांच्या आंदोलनाविषयी आणि ह्या चळवळीविषयी सविस्तर आपल्या समोर मार्गदर्शन केलेलं आहे। तर आपणा सर्वांना अशी विनंती राहील की आपण सिरियसली त्या गोष्टीवर विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा। एवढे बोलतो। जय भीम, जय भारत। सर्वप्रथम जो मानवतावादी विचार घेऊन मानवाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं अशा सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि लेडी बहन कुमारी मायावती यांना आदर्श नेता मानून आज या छोट्याशा सभेसाठी तुमच्या कोडीटोला गावात आमचे विधानसभेचे प्रभारी आणि ह्या होऊ घातलेल्या समोरच्या निवडणुकीचे आमचे म्हणजे भावी उमेदवार सचिन नांदगाळे, दुसरे प्रभारी सतीशजी वैजे, तिसरे प्रभारी कैलासजी राऊत आणि या विधानसभेचे अध्यक्ष विरुजी बडोले आणि त्याच्यानंतर कार्यालय सचिव राऊत साहेब आणि सर्व कोडीटोला गाववासी, आज आपण ह्या छोट्या छोट्या नुक्कड सभा घेऊन बऱ्याचशा समस्येवर आपण निवारण करण्यासाठी आज तुमच्या गावागावापर्यंत मीटिंग आपण घेत आहोत। जनरली बाबासाहेब म्हणायचे भटकलेले लोक कधीच योग्य मार्ग आणि योग्य क्रम घडवून शकत नाही, म्हणजे भटकलेले लोक योग्य दिशेने जाऊ शकत नाही। अर्थातच ह्या आता बरेचसे लोक म्हणतात की भाई हत्तीला वोट का द्यायचं, कसं द्यायचं, हत्ती निवडून यायचे नाही, पण ते का तुमच्या एक एक मताची काउंटिंग होते, लक्षात घ्या। म्हणजे ह्या देशात तीन विचारधारा आहेत, एक गांधीवादी विचारधारा, एक गोलवलकारी विचारधारा, गोलवलकरांची विचारधारा आणि एक फुले शाहू बाबासाहेबांची विचारधारा। या तीन विचारधारा ह्या देशामध्ये पंकत आहेत, पण गांधी आणि गोलवलकरची विचारधारा एकच आहे। बाबासाहेबांना हरवण्यासाठी, त्या काळामध्ये किंवा बाबासाहेबांचा अपमान करण्यासाठी त्या काळची RSS, त्या काळच्या काय म्हणू आपण जनसंघ किंवा त्या काळची काँग्रेस एकजूट मिळून बाबासाहेबांना हरवण्यासाठी किंवा बाबासाहेबाचा मोठा नाही झाला पाहिजे, बाबासाहेबाचा ह्या नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी जसा संविधान सभेमध्ये किंवा 2052 ची निवडणूक म्हणा किंवा 54 ची निवडणूक म्हणा, बाबासाहेबाला हरवण्यासाठी हे दोनही विचारधारा एक होत होत्या आणि आता एकच होतात, लक्षात घ्या। म्हणजे अर्थात ह्या देशात मनूची विचारधारा म्हणजेच गांधीची विचारधारा, गांधीची विचारधाराच म्हणजे गोलवलकरांची विचारधारा आणि गोलवलकरची विचारधारा म्हणजेच हे आयातची काँग्रेस आणि BJP असं समजून घ्या। याचं षडयंत्र तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजावलंच लागेल, नाही समजल्या तर समजून जा। कारण का आता ह्या देशाच्या SC ST, कारण की ह्या देशाच्या SC आणि ST ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलवेज परिषद मध्ये जाऊन 3 वेळा जाऊन ह्या देशाच्या SC आणि ST ला 1932 ला आरक्षण मिळवून दिला, बरोबर आहे। भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आरक्षण भेटलाय का तुम्हाला? त्याचा तुम्हाला अर्थ भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर किंवा ह्या देशात बहुजन समाज पार्टी झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव आला असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दीक्षा दिल्यानंतर ह्या गोष्टीचा अनुभव आला असेल, पण तुम्ही इतिहासात गेला आणि किंवा तुम्ही परस्पर विचार केला, कारण का तुम्ही बुद्धिस्ट आहे, मी तो OBC चा, आमचा तर समाज भटकता आहे, पण तुमचा एका लाईनीत होता। तर हे तुम्हाला मालूम आहे 1932 पासून तुम्हाला आरक्षण भेटला ना, आता तुमचे 1932 पासून तुम्हाला इंग्रजांनी दिलेल्या आरक्षणावर आता या लोकांनी गदा आणला आणि तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागा। तर असं समजून घ्या का आजची परिस्थिती अशी आहे का कालच्या रात्र वैराची होती, आता दिवसही वैराचा आहे। आता ह्या 2019 मध्ये, 2017 मध्ये, 2000 आता हे होऊ घातलेली 2024 ची निवडणूक, याच्यामध्ये बराचसा समाज संविधान वाचवच्या चक्करमध्ये, म्हणजे संविधान कोण वाचेल तर आजची काँग्रेस वाचेल, नाही समजलं का? म्हणजे शेड्यूल कास्ट समाज, जो ज्याला आम्ही बुद्धिस्ट समाज म्हणतो, बुद्धिस्ट समाज जो बाबासाहेबाचा अनुभव आहे, स्वतःला बाबासाहेबाचा अनुयायी समजून घेते, तो समाज कुठं नाही कुठं भटकला। बाबासाहेबांनी पूर्वीच सांगलं का भटकलेला समाज हा भटकूनच जाईल। आज माझ्या तरी मते हा समाज अगर कदाचित हाही समाज आताही भटकला आणि भटकतच राहिला तर मला नाही वाटत का ह्या देश उचलून उभा होऊ शकतो, कारण की OBC भटकलाच आहे आणि बाबासाहेबांनी शेवटी सांगलाच आहे का तुम्हाला ह्या देशाला सांभाळणे, कारण का तुम्ही माझे अनुयायी, तुम्हाला
त्या काळामध्ये युपीच्या समजा उत्तर प्रदेशचा समजा इतिहास वाचल्या तर जेव्हा मंडल आयोगाची जेव्हा शिफारस झाली आणि जेव्हा मंडल आयोग म्हणजे कोणासाठी होता, ओबीसी साठी होता, पण ते समजा ते सह्या मारायला कोण जात होता, 2343 लोक म्हणजे 2743 जाती समाविष्ट असलेला ओबी समाज जेव्हा मान्यवर कांशीराम साहेब ते 2743 जातीचा जो नेतृत्व नेत होतं ते 33 चमार जात होतं सह्या मारावासाठी. काहून जात होतं, काहून काय यायला समजतच नव्हतं, आमच्या ओबीसीला भटकत होतं, हे येत नव्हतं. पण त्यांच्या म्हणजे ओबीसीच्या हक्क आणि अधिकारासाठी तो मान्यवर कांशीराम साहेब लढत होता आपल्या जातीला घेऊन, म्हणजे 2743 चमार जात घेऊन. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फुले शाहू बाबासाहेब समजलाय, म्हणून तुमची नैतिक जिम्मेदारी आहे का तुम्ही ओबीसी आणि एसटीला घेऊन तुम्हाला समजावून सांगायला पाहिजे. पण आज परिस्थिती झाली आहे का जो समजावून सांगणारा समाज, जो 1956 नंतर बुद्धिस्ट झालेला समाज, आज तोच कोटी नाही कोटी भटकला. आणि माझ्यासारख्या एक लोहार समाजाच्या माणसाला येऊन आज तुमच्या बिद्दवारात सांगावं लागते का तुम्ही भटकलेल्या. बघा, काँग्रेसने ह्या संविधानाचा संशोधन 88 वेळा केलाय. 2047 ला भारत देश स्वतंत्र झाला. 1949 ला ह्या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिला. 1952 ला पहिली लोकसभा निवडणूक झाली. आज हे 17वी लोकसभा आहे. 17वी का 18वी का हे 2024 ची 18वी लोकसभा आहे. 18वी लोकसभेमध्ये 88 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या 28 वेळा संशोधन केलाय आणि बीजेपीने 8 वेळा. लक्षात घ्या. आता समजा तुम्ही बीजेपीला दुश्मन आहे मानल्या, पण सगळ्यात मोठा दुश्मन तर काँग्रेसच आहे का ना सर. त्या काळात गांधींनी बाबासाहेबांचा विरोध केला, त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचा विरोध केला. आता हा कुठे गेला पहिला काका कल्याणकर आयोग, कुठे गेला? ह्या देशाचा जेव्हा ओबीसीची गोष्ट आली, ओबीसी समाजाने 1947 नंतर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाला संविधान दिल्यानंतर जो बाबासाहेबांना आरोप आला की बाबासाहेबांना फक्त आपल्या जातीसाठीच आरक्षण दिलं, आपल्या जातीसाठीच संविधानात तरतूद केलं, तेव्हा त्या काळाची काँग्रेस चुपचाप राहत होती ना. तेव्हा ते म्हणत बाबासाहेबांना आरोप झाला तरी चालत. पण त्यावेळेस तुम्हालाच चरमळ होती का बाबासाहेबांनी तर ओबीसी दिला. त्यांनी आजपर्यंत 1984 पर्यंत 340 समाजाला कडू नाही दिला. ते बहुजन समाज पार्टीची देणू आणि तो डाग डॉक्टर बाबासाहेबांवर ओबीसी समाजाने तो डाग लावला होता, तो डाग धुवून काढण्याचं काम या बहुजन समाज पार्टीने केलंय. आता काही लोकांचे प्रश्न आहेत का भाई हत्ती निवडून लागेल, काही लोक पैसे घेऊन मॅनेज होते. आता ते झाले मला जातात. आता आमचे तर चेहरे तुम्हाला काही दिसतात. आमच्या घरावर जाऊन पहा, कधी तुम्हाला तिरपालीच दिसतील. आमच्या बिल्डिंगा झाल्या नाही ना, समजा बिल्डिंग झाली तर ते आमच्या स्वतःच्या हक्काची राहील, कारण आमचा बिझनेस आहे, धंदा आहे लहान मोठा. नाही समजलं का? लहान मोठा ज्यांनी कमावला ते कमावत दे का. आता प्रश्न असा आहे, आज आम्ही सचिन नांदगाव साहेबाला ना आज आम्ही आमदारकीसाठी लढवण्याचा प्रयत्न करून राहिला. त्याच्यासाठी आता तुम्हाला पैसा द्यावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ समाजाकडूनच पैसे घेऊन त्या काळामध्ये लोक बरेच त्या काळच्या बाया घरसुल्या काढून त्याच्या फक्त काळी मण्याची पोत वापरून त्या सोना डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करत होत्या का हे चळवळ चालली पाहिजे म्हणून. तर हे कुठे गेली ते दिवस आणि ते चळवळ, तर ते चळवळ आज आपल्याला राबवावं लागेल. तरच हा भारत देश कदाचित जे बुद्धांनी म्हटलं होतं की हा देश किंवा सम्राट अशोकाच्या काळात हे सोन्याची चिडिया झाली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं प्रबुद्ध भारताची, स्वतंत्र भारताची, तो कुठे ना कुठे निर्माण होईल. आणि ते बलिदानाचा तुम्हाला बलिदान द्यावं लागेल, तो बलिदान द्यावं लागेल. त्या दिवशी मी नाशिकला बहुजन समाज पार्टीच्या स्टेट कमिटीच्या मीटिंग मध्ये गेलो होतो. प्रदेश प्रभारी सिद्धार्थ साहेब 4 वेळा चमार शब्दाचं नाव उच्चारण केलं, 4 वेळा त्या भाषणामध्ये चमार. त्याचा म्हणण्याचा तात्पर्य हाच होता की जे कोम आहे, जो बलिदानाची भाषा समजेल, त्या काळात म्हणजे ते सांगत होते का माझे चमार समजा तिथून निवडून येऊ शकते, आनंदात निवडून येऊ शकते. एससी राखीव आहे ना, तो तिथून चमार निवडून येऊ शकते. पण त्या चमाराला कांशीराम साहेब त्या काळात चमाराला न तिकीट देतात, जे लहान जाती आहे, जे एससी मध्ये जसं शिपर आहे, अमुक आहे, ढमुक आहे, त्या लोकांना ते नेतृत्व देतो, नंतर चमार त्याला निवडून आणून देतो ना. तर हे बलिदानाची भाषा आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तर आता आम्ही ते चमाराला उभा करून राहिलो ना, आम्ही तर शेड्यूल कास्टच उभा करून राहिलो, ओरिजिनल आंबेडकर माणूस उभा करून राहिला. आजपर्यंत आरोपच लागत होता बाहेरचा उमेदवार, बाहेरचा व्यक्तीला बाबासाहेबांवर त्या काळामध्ये बरंच आरोप लागलं. बाबासाहेब मेल्यानंतरच मान झालं. लक्षात घ्या. कांशीराम जो आता तुम्ही कांशीराम म्हणता,
कांशीराम साहेबांवर काही आरोप झाला. कांशीराम मेल्यानंतरच ते महान झालं समजा. त्याचा म्हणजे ते त्याचा त्याग आणि बलिदान कळला. आणि आता आमच्याजवळ अजून एक महान व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे बयनकुमारी मायावती. तिने स्वतः बयनकुमारी मायावतीने म्हटलं आहे की मी ज्या दिवशी मला असं वाटलं की मी बुद्ध धम्माची दीक्षा घेईन त्यावेळेस कमीत कमी 5 करोड लोकांसोबत बुद्ध दीक्षा घेईन म्हणून बयनकुमारी मायावतीने बरेचसे म्हणलं. आता बयनकुमारी मायावती मेल्यानंतर मग तुम्हाला त्या बयनकुमारी मायावतीचा त्याग आणि बलिदान कळेल. 68 वर्षाची बहीणजी आहे, 21व्या वर्षी घर सोडलं ना त्या बहीणजीला, समजलं का? नंग्या पायाला घरून निघले. जेव्हा बापाला काढलं नंग्या पायाला घरून निघले. ते उत्तर प्रदेश सारख्या स्टेटमध्ये जे ती दिव्याच्या देवरी मालूम आहे तुम्हाला, दिव्याच्या देवरी बायाला उचलून नेत होत आणि त्या 10 बाय 10च्या चाळमध्ये राहिले. असं आमच्यासारखीच गावोगावी जाऊन संघटन बनवलं, गावोगाव जाऊन. आणि 4 वेळेस मुख्यमंत्री बनले तर काय साधा काम नाही केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिला ना तुम्ही, पाहिला का तुम्ही? लखनौचा कांशीराम इको गार्डन, रमाई गार्डन, एवढी मोठी ते बुद्ध युनिव्हर्सिटी, तो नोएडा, ग्रेटर नोएडा होता. पण ग्रेटर नोएडा जे जगामध्ये भारतात नाही जगामध्ये त्याची जागा सगळ्यात महाग आहे जगामध्ये. त्या लखनौला म्हणजे त्या उत्तर प्रदेशला मी तर म्हणतो म्हणजे बयनकुमारी मायावतीने जे स्वप्न पाहिलं नव्हतं डॉक्टर बाबासाहेब की मैं इस देश को अशोक सम्राट का भारत बनाऊंगा, बुद्ध का भारत बनाऊंगा, ते बयनकुमारी मायावतीनं 4 वेळच्या शासनकाळामध्ये आपली सुरुवातही करून घेतलं नव्हतं. पण ते मनुवाद्याला कळली, तुम्हाला नाही कळला, मनुवाद्याला कळली. त्याच्यामुळे बयनकुमारी मायावतीवर आरोप प्रत्यारोप करून बयनजीला डॅमेज करण्याचा षडयंत्र लावला. त्या महाराष्ट्रामध्ये का सांगला बयानं तुम्ही महारायनं वोट काढलं देतात तिथं चमारीनो मग तुम्ही तर 15% आहात. या विधानसभेत 15% आहे ना. ह्या विधानसभेत 75,000च्या घरात आणा ना मग एक उमेदवार निवडून आणा. अरे मी का म्हणतो ह्या मोरगाव अर्जुनी विधानसभेच्या महारायला मी डायरेक्ट म्हणतो या विधानसभेच्या महारायला समजा दिमागावर घेतला तर माझ्यासारख्या ओबीसीची अनिल बावणेच्या वोटाची गरज नसेल. काय म्हणता तुम्ही? 75,000 वोट आहेत. किती 65, 67 का 68 हजारावर चंद्रिकापुरे निवडून आलाय. 75,000 वोट आहे. अरे समजा 50,000 आंबेडकरी समाजाला समजा वोट दिला तरी आमच्यासारखं बयार ओबीसी तुम्हाला सोबत आहेत. आम्ही तर आमच्या ओबीसी मध्ये आम्हाला महाराष्ट्र म्हणतात. आला ना मग निवडून. तुम्हीच तय करा शेड्यूल कास्ट समाजात कोणता उमेदवार राहील. तुम्हीच 1 रुपया द्या. 75,000 आहेत. 1 रुपया दिला तरी 75,000. 10 रुपये दिला तर 75,000. आणि 100 रुपये दिला तर 75 लाख रुपये जमा होते. कोणाला भीक मागावं लागते का जी? पण तुम्हीच त्या बुद्ध विहाराला भीक मागायला अशी आमचा हा पडलाय अशी आमचा तो पडलाय. मग तो नेत राहते असा आणि त्याच्या मागे मग चमचे दलाल राहतात ते RSSचे लोक ना. मग तुम्ही असं करता जय भीमभाऊ जय भीमभाऊ. तो तुमच्या जातीचा असू शकते, तुमच्या विचाराचा नाही. एक विचार समोर असा होता का? छातीवर गोळी खावायची होती तुमच्या समाजावर अन्याय झाला होता चंद्रिकापुरे? काऊन नव्हता? काऊन नव्हता तो? त्या रॅलीमध्ये काऊन नव्हता? विचार केला का तुम्ही? काऊन नव्हता? याचा कारण होता ऐका, याचा कारण आहे का तो आमदार नव्हता. चंद्रिकापुरे शेठजी वडील प्रफुल्ल शेठ तिकडे गेला कोणाच्या बाजूला? हा आपला शरद पवाराचा पुतण्या अजितदादा पवार त्याच बाजूला. तर हाय त्याच बाजूला. काऊन का तो तुमच्या समाज असला तर तो म्हणून तुम्हाला समाजाचा अगर नेतृत्व ठेवायचं असेल तर कोटी नाही कोटी स्वतःचं पैसा. मी काय म्हणलो 75,000 आहे. 1 रुपया दिला तर 75,000 रुपये. 1 रुपया दिला तर 75, 100 दिला तर 75,000, 10 रुपये दिला तर 75,000 आणि एक माणसाला 100 धरून 75 लाख रुपये जमा करू शकता तुम्ही आणि आपल्या समाजाचा माणूस निवडून आणू शकता. हे हिंमत ठेवाल एवढीच मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.